तर का म्हणता मित्रांनो, तर भाऊ आपण एवढ्या रात्री कुठे जातो त्याला भाऊ ब्लॉगमध्ये सांगतो पुढे पुढे आपण कुठे जातो आहो, का करता भाऊ सर्व काय आपण. तर पोट्ट आपण आलो होतो आपल्या आजीच्या गावाला भाऊ भद्रावतील. तर आपल्याला कसं दुसऱ्या दिवशी जात होतं नागपूरला सकाळी 3-4 वाजता. भाऊ कसं एवढ्या रात्री कसं आम्ही आजीच्या गावाला आलो. मग कसं म्हणलं भाऊ इकडं आलो जेवण केलो. मग कसं आराम केलो. मग कसं आपल्याला नेक्स्ट दिवशी आपल्याला सकाळी सुटून जाणार होतो. मग कसं भाऊ इकडे झोपतच नाही का. मग भाऊ सकाळी लवकर 3 वाजले. भाऊ 3 वाजल्याबरोबर आम्ही कसं उठून गेलो. कसं लवकर आम्हाला जायचं होतं तयारी करू. तर पोट्टे सकाळी लवकरच 3 वाजता उठलो भाऊ. 3 वाजता उठल्याबरोबर भाऊ घरचे म्हणे का आंघोळ करून टाक म्हणे. मग भाऊ कसं झोपेतच गेलो आंघोळ करायसाठी. मग कसं लवकरच आंघोळ करून आलो. तयारी केली. मग भाऊ आम्हाला कसं नागपूर जायसाठी लवकरच निघायचं होतं. मग कसं फटाफट तयारी केली आणि आम्ही नागपूर जायसाठी निघलो. तर पोट्टे आम्ही इकडे समोर आलो होतं. मग कसं भाऊ आपल्याला प्रथम भाऊ आणि त्यांची फॅमिली भेटली. मग तसं त्यांच्या फॅमिलीसाठी भाऊ आम्ही इकडे चौकामध्ये वाटच पाहत होतो. भाऊ तितकं सँडी भाऊचा एक मॅटर चालू झाला. भाऊ का मॅटर होता का त्या पोट्टाई बरं का माहीत भाऊ. मग कसं तितकं मॅटर चालूच होतं की तितक्यामध्ये भाऊ प्रथम भाऊ आला. तर प्रथम भाऊनं कसं आल्याबरोबर सँडीला मॅटर सॉल्व्ह करून टाकला भाऊ का होतं. मग पोट्टे आम्हाला टाईम होऊन जाईल म्हणून कसं मग भाऊ फटकन आम्ही नागपूर जायसाठी निघलो. मग कसं भाऊ आम्ही आलो डायरेक्ट टाकड घाटले. भाऊ टाकड घाटले तर तुम्ही आलेच असेल. तर भाऊ कसं मग आल्याबरोबर इकडं गाडी पार्किंगमध्ये लावायची. तर मग कसं भाऊ इकडं कसं पौर्णिमा होती त्या दिवशी कसं भाई गाडी लावायला जागा नाही. मग कसं भाऊ गाडी पार्किंगमध्ये लावली आणि डायरेक्ट इकडे आलं कसं की भाई इकडे बसायला जागा बी पाहिजे. मित्रांनो कसं आम्ही सँडीला घेऊन आलो. सँडीला माहिती भाऊ कसं आम्ही त्याला बी नागपूर घुमवणार होतं. हे बी कसं बहुतच खुश होता भाई. मग कसं भाई इकडे आल्याबरोबर कसं आम्हाला कामं सांगून दिले का म्हणे भाई जेवढे डबे आहे पाण्याची कॅन ते सगळं घेऊन तिकडं ठेवायचं आहे म्हणजे जागेवर जिथं आम्ही बसणार आहोत. मग कसं मित्रांनो तिकडं कसं बहुतच ऊन होतं. तर उन्हात म्हणलं भाऊ काहीतरी थंड खाऊ म्हणलं. मग तिथं आम्हाला भेटली आईस्क्रीम. मग आईस्क्रीम खाली. मग फायनली जायचं आम्हाला कसं तिथं एक जागा भेटली का आम्हाला बसावं भाऊ. म्हणजे बी भाऊ मंडपाच्या खाली भेटली का म्हणजे सावली होती. भाऊ इकडं पहा भाऊ कसे गाड्यावरच कपडे चड्डे वाढवत आहे भाई. तर मग मित्रांनो आपला प्रथम भाऊ का म्हणे चल म्हणे भाऊ आपण बाहेर थोडंसं जाऊन फिरून येऊ म्हणे. भाऊ कुठं कोणत्या दुकानामध्ये का भेटत आहे म्हणे. तर प्रथम भाऊ आला इकडं एक चष्मा घ्यायला. तर प्रथम भाऊने एक चष्मा घ्यायचा. तर भाऊ आपल्याला एक भेटली ट्रेन. तर भाऊ हे ट्रेन तर भाऊ लहानपणी तुमची आठवण आली असेल भाऊ कसं हे ट्रेन पाहून. तर मित्रांनो कसं पौर्णिमा होती म्हणून कसं भाऊ इकडं बहुतच गर्दी होती. मग कसं भाऊ मम्मी बी बाहेर गेली होती फिरासाठी. तर मग मम्मीनं कसे 2 पोस्टर घेऊन आली गौतम बुद्ध आणि बाबासाहेबचा. भाऊ पोस्टर तर बहुतच जबरदस्त होती. तर मित्रांनो चला भेटून नेक्स्ट पार्टमध्ये. कसं भाऊ एका पार्टमध्ये सर्व काही सांगू नाही शकत.